चला तर मित्रांनो, सध्या जबरदस्त पर्वणी सुरू आहे ती IPOची आणि असाच एक चांगला IPO आला आहे तो म्हणजे पूना गाडगे अँड सन्स ज्वेलर्स. तर ह्या IPOची जी तारीख आहे ती आहे 10 तारीख. आजच हा IPO जो आहे तो आपल्यासमोर आलेला आहे आणि तुम्ही जर इथे ग्रे मार्केटमध्ये जर बघितलं तर 480 याची इश्यू प्राईज आहे आणि त्याच्यावरती आत्ताच आपल्याला लिस्टिंग गेन जी आहे ती 50% मिळते आहे, म्हणजे 480 रुपयावरती आजच्या तारखेप्रमाणे याला 240 रुपये प्रति शेअर एक्स्ट्रा मिळत आहेत. मग याच्या डिटेल्समध्ये बघूया. PNG ज्वेलर्स ही पुण्यातली नामांकित ज्वेलरीमधली कंपनी आहे आणि याचा जो IPOबद्दल जर बघितलं आपण तर कंपनी या IPOच्या माध्यमातून जवळजवळ 1100 करोड रुपये एवढे कंपनी जोडणार आहे. त्यामध्ये 850 करोड जे आहे ते फ्रेश शेअर्स आहेत आणि 250 करोड जे आहे ते ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून कंपनी जोडणार आहे. एकूण 52,08,333 एवढे शेअर हे मार्केटमध्ये येतील. फेस व्हॅल्यू याची 10 रुपये आणि या IPOचा प्राईस बँड जो आहे तो 456 ते 480 आहे. रिटेलरसाठी 35% कोटा ठेवलेला आहे. आपल्याला रिटेलरशीच घेणं देणं आहे. कंपनीचं NSE आणि BSE या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती ही कंपनी लिस्टेड होणार आहे. त्यानंतर कंपनीचं प्रॉफिट जर बघितलं तर 154.34 करोड एवढं प्रॉफिट कंपनीने 2024मध्ये अर्न केलेलं आहे. अगेन्स्ट जर का 2023 पाहिलं तर 93.7 करोड एवढं कंपनीचं प्रॉफिट होतं. आणखीन आपण चला खाली आलो. इथे खाली आल्यावरती डेट जर बघितली IPOची तर 12 तारखेपर्यंत या IPOला अप्लाय करायची डेट आहे. फेस व्हॅल्यू मी सांगितलीच आहे 10 रुपये. इश्यू पण सांगितलं आहे 456 to 480. आणि त्यानंतर पुढे इथे खाली जर आपण आलो तर सगळ्यांना जी मेन उत्सुकता असते की रिटेलरला मॅक्झिमम किती करू शकतात 13 लॉट आणि मिनिमम 1 लॉट. एका लॉटमध्ये 31 शेअर आणि त्याला अमाऊंट लागणार आहे आपल्याला 14,880 आणि 13 लॉटमध्ये 403 शेअर आणि टोटल अमाऊंट असेल 1,93,440. आणि लास्ट पॉईंट आपला जो आहे की याची टोटल जी काय आहे कशा पद्धतीने याच्यामध्ये ॲलोकेशन होणार आहे. तर IPOला बेसिक अलॉटमेंट जी आहे ही 13 तारखेला होईल. जर IPO नाही लागला तर 16 तारखेला रिफंड होईल पैसे. त्यानंतर जर तुम्हाला IPO लागला तर 16 तारखेला आपल्या डीमॅटमध्ये हे शेअर दिसतील. आणि लास्ट पॉईंट याची जी लिस्टिंग आहे ती आहे 17 सप्टेंबरला. तर मी मागे पण बोललो होतो IPOला अप्लाय करत राहायचं. चांगला IPO असेल तर लागणं न लागणं हा नशिबाचा भाग आहे. जर आपल्या बँकेत पैसे पडलेले असतील तर IPOला अप्लाय करा. आजकाल IPOची प्रोसेस ही खूप स्मॉल केलेली आहे. ऑल द बेस्ट सगळ्यांना. लागला तर तुम्हाला लॉटरी लागल्यासारखं आहे.